सुरेश दसांनी घेतली खोक्याच्या कुटुंबियांची भेट। उघड्यावरती संसार पडला नाही, कुटुंबियांकडून न्यायाची मागणी। ढाकणे कुटुंबियांसोबतही साधला संवाद। लाडक्या बहिणीमुळे शासकीय तिजोरीवरती थोडा ताण, त्यामुळे थोडी पत्र द्यायची कमी करा। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। खासदार विशाल पाटील यांना चंद्रकांत पाटलांकडून भाजपात येण्याची ऑफर, तर मी कुठेही जाणार नाही, उर्वरित कालावधी अपक्ष म्हणूनच पूर्ण करणार, विशाल पाटील यांचं उत्तर। सुपा एमआयडीसीच्या मुद्द्यावरून निलेश लंके आणि सुजय विखे पाटलांमध्ये झुंपली। खरे गुंड तर तुम्ही आहात म्हणत लंकेंचा प्रहार, तर एकही आश्वासन पूर्ण केलं का, विखेंचा पलटवार। बीडच्या आष्टी तालुक्यात प्रेमसंबंधाच्या संशयातून करण्यात आलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू, 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। अमरावतीत हॉटेल व्यावसायिकाला खंडणी न दिल्यामुळे बेदम मारहाण, आरोपींवरती कारवाई न केल्यास जीवाला धोका, हॉटेल व्यावसायिकाचा आरोप। लेक्स फ्रीडमन सोबत मोदींचा खास पॉडकास्ट। पुतीन आणि झेलेन्स्की यांच्याशी मी बोलू शकतो, रशिया आणि युक्रेनमधील कराराच्या प्रश्नावरती पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला फटकारलं, दहशतवादी हल्ला कुठेही हो, पाकचा संबंध असतोच। फ्रीडमनच्या पॉडकास्टमध्ये मोदींनी पाकिस्तानचा नक्षा उतरवला। भाजप आमदार सुरेश धसांनी खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतली। बीडच्या शिरूर तालुक्यातील झापेवाडी शिवारात असलेल्या खोक्याच्या घरावर वनविभागाने कारवाई केली। संसार उघड्यावर पडल्यानं खोक्याच्या कुटुंबियांनी सुरेश धस यांच्याकडे न्यायाची मागणी केली। आमदार सुरेश धस यांनी ढाकणे कुटुंबियांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसलेनं ढाकणे पिता पुत्राला मारहाण केली होती। दरम्यान धस यांनी ढाकणे कुटुंबाची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला। कोणती नोटीस न देता खोक्याचं घर पाडण्यात आल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला। भोसले कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी जुने व्हिडिओ काढून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही धस यांनी केला। खोक्याने ढाकणे कुटुंबाला चुकीच्या पद्धतीने मारहाण केली असं म्हणत ढाकणे कुटुंबाला वैद्यकीय उपचारासाठी लागणारी मदत करण्याचं आणि उर्वरित लागणारा खर्च देण्याचं आश्वासन धस यांनी दिलं। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी 19 मार्चला आंदोलनाची हाक दिली, मात्र मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारत बुलढाणा पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावली। तर किती नोटीस दिल्या तरी आंदोलन करणारच अशी भूमिका तुपकरांनी घेतली आहे। विलास बनसोडेच्या हत्येची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी रिपाई खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली। संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती झाली आहे असं खरात म्हणाले। बीडमधील वाढत्या गुन्ह्यांवरून अंजली दमानी यांनी बीडचे पालकमंत्री अजित पवारांना लक्ष केलंय। पालकमंत्र्यांना या सगळ्या प्रकरणात प्राण गेलेल्यांची नावं तरी माहिती आहेत का, त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्यांच्याकडून चकार शब्दही ऐकलेला नाही, त्यामुळे आता गृहमंत्र्यांनीच हे सगळं थांबवलं पाहिजे असं आवाहन अंजली दमानिया यांनी केलंय। लाडक्या बहिणींमुळे शासकीय तिजोरीवर थोडा ताण आहे, हे मान्य करावं लागेल, त्यामुळे थोडी पत्र द्यायची कमी करा असं वक्तव्य क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंनी केलंय। इंदापूरमध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भव्य नागरी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते। मंत्री दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला। करोडो रुपये खर्च करून बहिणींच्या विश्वासावर सरकार निवडून आलं, मात्र आता सरकारला लाडक्या बहिणींची अडचण होते असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला। बहिणी तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भरणेंना सुनावलं। इंदापूरचे लोक नेहमी चांगल्या विचाराला, चांगल्या विचाराच्या माणसाला साथ देतात, मात्र हल्ली मुस्लिम समाजाबद्दल काही ठिकाणी चुकीचा प्रचार केला जातो असं म्हणत मंत्री दत्तात्रय भरणेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मोठं विधान केलंय। तर मंत्रीपद हे रुबाब करण्यासाठी नसतं, आम्ही काय केलं याचं उत्तर काळ देईल असं देखील भरणे म्हणाले। मुस्लिम समाजाने 100 वेळा नमाज पठण करण्याला काहीच हरकत नाही, पण त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानही आत्मसात करावं असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। तसंच मुस्लिम समाजात डॉक्टर, वकील, इंजिनियर घडले तर समाजाचा विकास होईल असंही गडकरी म्हणाले। खासदार अशोक चव्हाण यांचे सख्खे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। येत्या 23 मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवनाला भेट दिली। राजभवनात जाऊन त्यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत चर्चा केली।
अजितदादा मुख्यमंत्रीबाबत ही आमचीही अपेक्षा असल्याचं विधान माणिकराव कोकाटेंनी केलं, तर राज्यातील जनतेने दादांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहनही कोकाटेंनी केलं. अजित पवार खूप अनुभवी नेते आहेत, त्यामुळे त्यांना एक ना एक दिवस राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा असा दावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केला. पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली आणि या बैठकीत सुप्रिया सुळेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा या बैठकीतून आढावा घेण्यात आला. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विश्वास देवकाते यांना उमेदवारी द्यावी यासाठी बारामतीत धनगर समाजाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन मागणी करण्यात आली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार देवकातेंना उमेदवारी देणार का याकडे धनगर समाजाचं लक्ष लागलंय. देवेंद्र फडणवीस औरंगजेबा एवढेच क्रूर आहेत. औरंगजेब आणि फडणवीस यांचा कारभार एकसारखाच असल्याचं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य पुसण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोपही सपकाळ यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवेंद्रराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे भाजपचीच रीग ओढतायत. राज्य सरकार शिवरायांच्या विरोधातील आहे आणि त्यामुळे शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी ती सपकाळांनी केली. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देवेंद्रजी टीममध्ये होते, आता ते मुख्यमंत्री आहेत. आमची एक टीम आहे. आम्ही जे काही काम केलंय ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केलंय असं म्हणत एकनाथ शिंदेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर टीका केली. काँग्रेसच्या नसानसात औरंगजेबी प्रवृत्ती भिनली आहे. फडणवीसांची संवेदनशील नेतृत्व म्हणून ओळख आहे. हर्षवर्धन सपकाळ कोण इथपासून सुरुवात होते. आधी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करावी, मग फडणवीसांवर बोलावं अशा शब्दात प्रवीण दरेकरांनी हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेचा समाचार घेतला. स्वतःचं अस्तित्व दिल्लीला दाखवण्याचा सपकाळांचा खटाटोप सुरू आहे अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली. काँग्रेसने आधी पराभवाचं आत्मचिंतन करावं, मग सरकारवर टीका करावी अशा शब्दात सामंतांनी हर्षवर्धन सपकाळांवर निशाणा साधला. विरोधकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे. कबरी शिवाजी महाराजांचा इतिहास कळत नसेल तर देशात औरंगजेबाचे पुतळे उभारावे लागतील अशा शब्दात संजय शिरसाट यांनी विरोधकांवर टीका केली. औरंगजेबाच्या कबरीवर खर्च करू नये याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचंही संजय शिरसाट म्हणाले. औरंगजेब हा देशाचा आयकॉन होऊ शकत नाही. आम्ही त्याचा विरोध करतो. स्वतःच्या बापावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक होत असेल तर त्या व्यक्तीविरोधात आम्ही उभं राहू असा इशारा महाराष्ट्र गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडे यांनी दिला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं आणि यावेळी मंदिर समितीने मुश्रीफांचा शाल आणि विठुरायाची मूर्ती देऊन सत्कार केला. वाशिमच्या काळामाथामधील बंजारा समाजाच्या लेंगी नृत्यावर आमदार अमित झनक यांनी ठेका धरला. यावेळी अमित झनक यांनी बंजारा संस्कृतीचं जतन करण्याच्या उपक्रमाचं कौतुक केलं. नाशिक जिल्ह्यातील कळवणमध्ये एका ग्रामसेवकाच्या पत्नीने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. आमदार नितीन पवार आपल्या पतीला वारंवार त्रास देत असल्याचा आरोप या महिलेने केला. विधानसभा निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग काढत असल्याचं या महिलेनं तक्रारीत म्हटलंय. तर या आरोपात कुठलंही तथ्य नसल्याचं म्हणत आमदार पवारांनी आरोप फेटाळून लावले. कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता राज्य परिवहन महामंडळाकडून कोकणातील सर्व डेपोत मिनी बस लवकरच उपलब्ध होतील असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं. मिनी बस संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यभरातील गड किल्ले स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेची सुरुवात किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन करण्यात आली. शिवनेरी किल्ला आज पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. किल्ले शिवनेरीवर मधमाशांच्या हल्ल्यात 47 पर्यटक जखमी झाले होते. दरम्यान किल्ल्यावरील परिस्थिती नियंत्रणात असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवनेरी आज पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढले. दरम्यान शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सरकार सकारात्मक आहे. बीडमध्ये शिक्षकाने आत्महत्या केली याची शिक्षण विभागाकडून दखल घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया नीलम गोरे यांनी दिली. मंत्री उदय सामंत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज खेडमधील पेठे हॉटेलमध्ये मिसळीवर ताव मारला. सध्या कोकणात शिमगोत्सवाची धूम असून उदय सामंत आणि योगेश कदमांनी पेठे हॉटेलमध्ये सर्वसामान्यांप्रमाणे नाश्ता केल्यानं चर्चेचा विषय ठरला.
चंद्रपूरलगत असलेल्या हिंगणाळा गावात आज ग्रामस्थांनी एकत्र येत पारंपरिक शंकरपटाचं आयोजन केलं. यात बैलजोडी, बैलबंडी आणि कृषी संस्कृतीचं महत्त्व दाखवण्यात आलं. दरम्यान शासनाने जिल्हास्तरीय शंकरपटाचं आयोजन करावं अशी मागणी सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे. किरीट सोमय्यांवर कारवाई करण्याची मागणी तंजीम ए इन्साफ संघटनेने केली. बांगलादेशी रोहिंग्यांच्या आडून मुस्लिम धर्मियांना टार्गेट केलं जात आहे असा आरोप करत संघटनेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पनवेलच्या माळढुंगे गावाजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी चालकावर पनवेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्याच्या हडपसर परिसरातील JSPM कॉलेजजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कारने दोघांना जोरदार धडक दिली. कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली तर अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. मीरा रोडमधील छोट्या मशिदीसमोर उभ्या असलेल्या 3 टेम्पोंमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या घटनेनंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी न्यायनगर पोलीस चौकीसमोर हनुमान चालीसाचं पठण करत निषेध नोंदवला. यानंतर पोलिसांनी संशयित टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं. भाईंदरच्या उत्तरमध्ये 2 अल्पवयीन मुलामुलींनी 75 वर्षीय व्यक्तीची हत्या केली. या 75 वर्षीय इसमाने 15 फेब्रुवारीला एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. त्याचाच राग मनात धरून त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह उत्तम दर्ग्याजवळ झाडाझुडपात टाकून दिला होता. राष्ट्रवादीकडून मुलुंडमध्ये विधानसभा निहाय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी आगामी पालिका निवडणुकीत मुलुंडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तसंच या मेळाव्यात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. पुलगाव बदलापूर गणेश मूर्तिकार सेवा संस्थेने विद्यार्थ्यांसाठी शिबिर आयोजित केलेलं होतं. या कार्यशाळेत 70हून जास्त शाळेच्या तब्बल 500 विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तीपासून बाप्पांच्या मूर्ती घडवल्या. पुण्यात पतितपावन संघटनेकडे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं. औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात पुण्यातील लाल महाल समोर हे आंदोलन करण्यात आलं. पुण्याच्या पिंपळगावमध्ये व्यापाऱ्यांकडे थकीत असलेली रक्कम देण्याच्या मागणीसाठी टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. आक्रमक शेतकऱ्यांनी आमदार दिलीप बनकरांची गाडी अडवली. त्यानंतर संतप्त झालेल्या बनकरांनी 1 रुपयाही तुम्हाला मिळणार नाही असं वक्तव्य केलं आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. शिवनेरी शयनयान इलेक्ट्रिक 2 बस ऑर्डिनरी स्लीपर या बसमध्ये दिव्यांगांसाठीची 1-4 सुविधा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. पण लाडक्या बहिणींना अर्ध्या दरात तिकीट आणि ज्येष्ठांना मोफत प्रवास दिला जातोय. त्यामुळे नागरिकांनी राज्य परिवहन मंडळाला सवाल केले. यवतमाळ जिल्ह्यातील 9 ST डेपोला प्रत्येकी 10 अशा एकूण 90 ST बसेस उपलब्ध होत आहेत आणि त्यापैकी यवतमाळ आणि उमरखेड या डेपोला प्रत्येकी 5 बसेस मिळाल्यात. या बसेसचं पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द शिवारात असलेल्या ग्रामदैवत आसरा मातेच्या मंदिरासाठी वनविभाग रस्ता करून देत नाहीये. मात्र राखेची वाहतूक करणाऱ्या डंपरसाठी वनविभागातून रस्ता उपलब्ध कसा होतो असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता. याबाबतची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेत रस्ते बंद केले. वाशिम जिल्ह्यात मार्च महिन्यातच उन्हाचा पारा 39 अंशांवर पोहोचलाय. उन्हाच्या तीव्रतेने अंगाची लाहीलाही होत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला. चंद्रपुरात 42 डिग्री इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसात उष्णतेत वाढ झाल्यानं नागरिकांची लाहीलाही होते. पारा दिवसेंदिवस वाढत असल्यानं नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता वॉर्डमधील AC आणि पंखा दोन्ही बंद पडलेत. त्यामुळे रुग्णांना चक्क हाताने हवा देण्याची वेळ आली आहे. शासकीय रुग्णालयाची दुरावस्था दाखवणारा हा व्हिडिओ समोर आला. बीड नगरपालिकेच्या गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय. चांगल्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा रस्ता बनवून नगरपालिकेने लाखो रुपयांची उधळपट्टी केली. दुसरीकडे पालिकेच्या समोरच्या रस्त्यावर खड्डे असल्यानं त्याला बजेट नाही असा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या आणि MIMच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यात बऱ्यापैकी पाणी साठा होता. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच हा जलसाठा निम्म्याहून कमी झालाय. 289 प्रकल्पांमध्ये मिळून 44.78% जलसाठा शिल्लक आहे.
चिपळूण एसटी मध्यवर्ती डेपोचं काम गेल्या 10 वर्षांपासून रखडले आणि त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागतोय. प्रवाशांना भर उन्हात पावसात उभं राहून गाड्यांची प्रतीक्षा करावी लागते. पुण्याच्या डोंगर पायथा इथं संत तुकाराम महाराजांच्या 375व्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं तुकाराम बीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमासाठी बागलाणसह ग्रामीण भागातून जवळपास 1 लाख पुरणपोळ्यांचे मांडे पाठवण्यात आले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 377वा बीज सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पुरंदरच्या वाल्हेतील महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिरात सोहळा संपन्न झाला आणि यावेळी भाविकांनी तुकाराम महाराज की जय असा जयघोष केला. मुंबई श्री ही जिल्हा नामांकन बॉडी बिल्डिंग स्पर्धा नुकतीच मुंबईत पार पडली. मुंबई शहर आणि उपनगरातल्या खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. परब फिटनेस जिमचा निलेश रेमजे यंदाच्या मुंबई श्रीचा मानकरी ठरला तर मिस मुंबईचा किताब पोलीस दलाच्या रेखा शिंदेनं पटकावला. तायक्वांदोच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय शालेय स्पर्धा आणि खेलो इंडिया वुमेन्स लीगमध्ये अंबरनाथ तालुक्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या खेळाडूंनी सुवर्णपदक आणि रौप्य पदकाची कमाई करत अंबरनाथच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. पुणे जिल्ह्यातील तुळापुरात छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. बालाजी ब्लड बँकच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शिबिरात शंभू भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.